मेळ्यात नाही का म्हणत होता शारदा सगळं नीट करेल. कोण आहे शारदा? शारदा हा तो बघतोय, तो बघतोय. अर्जुन सर. सॉरी मिस वशिला, मी काही पाठलाग नव्हतो करत हं तुमचा. मला काही सस्पिशियस वाटलं म्हणून म्हटलं येऊयात. काळजी वाटली मला तुमची. चांगलं काम करताय तुम्ही. एका अनोळखी माणसाला मदत करताय. भूक लागली, भूक. ए, त्यांना जेव्हा काही हवंय ना तेव्हा देत जा. हो साहेब. झालं ना समाधान? आता 2 महिन्याची तरी सोय झाली. यांच्या मागे यायचं काही स्पेसिफिक कारण? नाही म्हणजे ते मागच्या वेळेला मला देवळापाशी पण दिसले होते, तेव्हा पण मला त्यांना खायला द्यायचंच होतं, पण ते पळून गेले. तेव्हा आता दिसले तर मला वाटलं. तुम्ही फक्त खायला देण्यासाठी इथं आलात? हो. वशिला, गावात अशा भटक्या लोकांची संख्या खूप आहे. मग हाच माणूस का? नाही, ते मला त्यांच्याकडे बघून कोणीतरी आठवलं असेल. अहो दादा, अहो नाश्ता तरी करून जा. मिस वशिला, एक सांगू का? तुम्ही खूप चांगले आहात. इतकी चांगली माणसं मी खूप कमी बघितली आहेत. निघूयात का? मी तर आता सगळी आशाच सोडलीये. कळतच नाहीये गो काय करायचं ते. तसं काही असतं तर सावित्रीनं सांगायला हवं होतं ना. हा, पण दादा एकाच मुद्द्यावर अडून बसलाय ना. तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहेच म्हणतो. काय झालं? बरं झालं आलात. तुम्हीच आम्हाला सांगा, सावित्रीच्या आयुष्यात कोणी दुसरा मुलगा आहे का? नाही हो कृष्णाताई, औरंगदेवतेची शपथ तिच्या. जे आमच्यात रंगदेवतेला मानतात ना, म्हणून म्हटलं तसं. नाही, मला काही कल्पना नाही, खरंच कल्पना नाही. पोरीनं काय काय टेपा मारल्यात कुणास ठाऊक. हे म्हणालात का? नाही, डोकं बडबडायला लागलं हो माझा विचार करून करून. मायला या पोरीच्या तिकडंबाज डोक्यात काय चाललंय कुणास ठाऊक. मामा, तू कितीही पश्चातापाचं पांघरून घातलंस ना, तरी माझ्याकडून सहानुभूती तुला मिळणार नाहीच. सहानुभूती? तू रोज एवढे अपमान करतोस ना माझे.
माझा चेहराच तसा दिसतो. अरे मग रोज रोज येऊ नकोस. बघितलं सावित्री मॅडम कसे बोलतात तुमचे अर्जुन सर त्यांच्या मामांना. तुम्ही समजावं ना, तुमचं ऐकतात ते. अरे मामा, तुला सांगितलं ना ऑफिसच्या कामामध्ये लक्ष घालू नकोस, तरी सुद्धा काय तोस ते तडमडायला. पण तुला कोणी सांगितलं की मी इथे ऑफिसच्या कामासाठी आलोय म्हणून? मग कशासाठी येतोस रोज रोज? नाही, काय काम काय असतं सावित्री मॅडमकडे? आपलं ते सावली अनाथ आश्रम आहे ना, त्याच्या कामासाठी आलो होतो सावित्री मॅडम. म्हणजे मी मामा आहे हे तू विसरला, पण विद्याधरच्या लक्षात आहे. त्याने विनंती केली म्हणून आलो. कसं आहे, अनाथ आश्रमामधल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. अलीकडे फार कळवळ आलाय रे तुला त्या मुलांचा. नाही, हेरही वाढल्यात तुझ्या. तुला जर एवढीच शंका असेल ना, तर तिथलं अकाउंट चेक करू शकतो. चोर के दाढी में तिनका. नाही, बरं झालं तूच सांगितलंस. नाही तसंही मी अकाउंट चेक करणारच आहे. मला जर तफावत आढळली ना, तर तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. पण काय आहे अर्जुन, आपण हे थोडा वेळ मामा भाच्याचं नातं थोडं दूर ठेवू. आणि तू इथला बॉस आहे म्हणून या सगळ्या माणसांच्या समोर वयस्क माणसाची थट्टा करणं शोभतं का तुला? तुझ्या शब्दावरती विश्वास ठेवतात ते. उगाचच ते मला निच्छेड, दुबरा, पापी, निर्लज्ज राहिलं. काय वाटत नाही कोणाला. जे काय काम करायला आलायस ना, ते आटप पटकन आणि निघ. बेअक्कल का तू? ए थांब थांब थांब. ठीक आहे, सगळ्या प्लॅनवर पाणी सोडलंस, कळतं का? काय झालं? काय झालं? काय झालं म्हणून पुन्हा मलाच विचार. ग एवढं त्याने तुला लग्नाची मागणी घातली, तू सरळ सरळ त्याला नकार दिला. प्लॅनचे 12 आता तुम्ही वाजवताय हे सगळ्यांसमोर बोलून. म्हणजे इकडे 17 ठिकाणी कॅमेरे आहेत, माहिती आहेत ना? अर्जुन सर आता तुम्हाला कॅमेऱ्यात बघत असतील. तुमचं बदललेलं रूप त्यांनाही कळेल. 5 मिनिटाच्या आत मागे ये. चाले चाले, मायला आमची लिमलेटची गोळी कुठं गेली काय माहित मधनीच. दाजी, शालिना ते देवळात गेली. मी सुखरूप परत घरी यावं ना म्हणून देवाला नवस बोलली होती बघा. काही म्हणा, शालीन नडणार बघा तुमच्या त्या सावत्र भावाला. दाजी, त्या अर्जुनचं नुसतं नाव जरी काढलं ना तर छातीत कळ येते बघा. मी ना ती जेलमध्येच बरा होतो. हा, तिथं ना माणूस शेतकरी असतो असं वाटतंय. एखादी बारकी चोरी करावी आणि परत जावं जेलमध्ये. भय्यो भय्यो, अरे माणसानं कसं गांडोळासारखं असलं पाहिजे. डोळ्यासारखं एक तोंड दाबलं ना, दुसरं तोंड शेपटीकडून काढता आलं पाहिजे. पण दाजी, तुमचा तो सावत्र भाऊ या गांडुळाचा पार किमा करायला त्याचं काय? लढाई तुमची, जरा आमच्या पाठीवर असं झालंय. तर सावित्रीला किडनॅप करायचा शहाणपणा काय मी करायला सांगितलं होता वे? आता सूज उतरस्तवर गप राहा. एकदा सूज उतारली ना, मैदानावरची आणि गादीवरची दोन्ही कुस्ती शिकवतो. दाजी, गादीवरची म्हणजे?
सांगतो त्याच्या आधी आपलं एक महत्वाचं काम आहे. एक लक्षात घे सावे, जे काय म्हणून द्यायचं असतं, जे काय म्हणून घ्यायचं असतं, कर्तव्य म्हणून जे काही करायचं असतं ना, ते वेळेतच करावं लागतं. आणि ते जर वेळेत केलं नाही ना, तर काळ त्यातला रस शोषून घेतो. चांगलं फळ पिकायची वेळ आली होती, पण तुझ्या नकाराने सगळंच नासवून टाकलं. काय काय चाललंय काय तुझ्या मनात? मी त्या माणसाला नाही फसवू शकत. ओ सोच वे खाके बिल्ली चली. काय अंतर्मन वगैरे जाग झालं की काय तुझं? विश्वंभर साहेब, तुम्हाला त्याने सह्या केल्याशी मतलब आहे ना? हं? मी मिळवते सह्या, पण हे प्रेमात वगैरे पडायचं नाटक नाही जमायचं आपल्याला. कशी काय मिळवणार आहे सई? तुला काय अल्लाउद्दीनचा चिराग सापडलाय का? आता चाचणी, 6 महिने, 9 महिने या सगळ्या परीक्षा घेऊन झाल्यात की तुमच्या. आता एकदा फक्त वार्षिक पूर्व परीक्षा घेऊन बघा, रिझल्ट पॉझिटिव्हच येणार. बा 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 बा. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स? एवढा ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही साबी. मला नाही वाटत आता अर्जुन तुझ्यावर विश्वास ठेवेल. लागली पैस हरली मग? परीक्षा घेऊन तर बघा. ॲग्रीमेंट त्यात असं लिहिलंय, माझा जो एक जमिनीचा तुकडा आहे ना, जो अर्जुनला त्याच्या पॉवर प्लांट साठी पाहिजे, तो आजपासून तुझा. आता त्या जमिनीचा मालक मी नाही, तू झालास. दाजी, तुम्ही ती जमीन माझ्या नावावर केली? ए मन में लड्डू, तुझ्या नावावर केली म्हणजे काय लगेच तुझी नाही झाली. जरी नाव तुझं असलं, ओरिजिनल मालक मीच असणार. पण दाजी, असं का बरं? बाई, तुझा दिमाग आहे ना अक्रोड सारखाच राहणार बघ. अरे बाबा, किती काही केलं तरी अर्जुन माझा भाऊ आहे. त्यांनी उद्या जर का कृष्णाई आणि विद्यादादाला माझ्या समोर आणलं आणि त्यांनी जर का कवठेकरांच्या इज्जतीचा मला वास्ता दिला आणि माझी जमीन बळकावली तर आहे का ना? पण कागदोपत्री मालक जर वेगळाच असेल तर हे प्रकरण माझ्याकडे येतच नाही ना, कारण आता मालक कोण आहे? भैयू जाधव. आणि भैयू कोण आहे? वारा, जरा दिसत नसते. पण दाजी, त्यांनी माझ्याकडे मागितली तर? तसं नाही म्हणायला तुझ्याकडे ठोस कारण आहेच की. कोणतं? ते कारण दाजी, ही जखम आहे ना अशीच भळभळ ठेवायची, खपली जरी धरली ना नाकाने वर खडून काढायची. कळलं? आणि आपल्याकडे राखीची माया आहेच, तिला जरा पिन मारली की बोकाडा पसारती लगेच. मग अर्जुन काय म्हणेल? काय म्हणेल? बाबा तुझी जमीन नको, शालीचं रडणं थांबव. कळलं? आया ध्यान में आया ध्यान में. दाजी, मानलं बघा तुमच्या त्या शातीर दिमागाला. असं वाटतंय की पाय धुवून पाणी प्यावा. होय ना? धूप आहे ते पाणी.
जो नहीं जोक नहीं मे आय कम इन सर? सावित्री, हे अजून इथंच नाही? म्हणजे कामं झाली नाहीत का यांची? नाही सर, ते त्यांना स्टोअर्स मधनं मुलांसाठी काही साहित्य घ्यायचंय, तर त्याची लिस्ट चेक करून मी स्टोअरला पाठवणार आहे. हे सांगण्यासाठी तुम्ही इथे आलात? नाही सर. सर, आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये एक एम्प्लॉई अपॉइंट केलाय, त्याच्या अपॉइंटमेंट लेटरवर तुमची सही हवी आहे. मिस सावित्री, हल्ली तुम्ही माझ्या फार सह्या घेत असं नाही वाटत तुम्हाला? तसं नाही सर, ते तुमच्या सहीमुळे काम अडलंय ना, थोडं अर्जंट आहे. बरं, तुम्ही वाचले लेटर? तुम्ही वाचले लेटर? हो सर. थँक्यू सर. चल सावी, लवकरच तुझी पिंजऱ्यातून मुक्तता होणार. आले विश्वंभरच्या मनात, तिथे कुणाचे चाले ना. अर्जुन, किती पळणार आहेस? आम्हाला उत्तर द्यावी लागतील म्हणून पळून चालला होतास ना? मी कशाला पळू कृष्णाई? मी काय चोर आहे? आमच्याशी काहीच बोलला नाहीस. बोलण्यासारखं काही नाहीच आहे कृष्णाई. अर्जुन, ठीक आहे, डोंट वरी. खरं का? हा, थोडं वाईट वाटलं, नाही असं नाही. आणि सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात असं नाही. जे माझं कधीच नव्हतं त्याला घेऊन रडण्यात काय अर्थ?
इच्छा होती, सावित्रीला सून करून आणायचं. कृष्ण आहे, माझी पण तीच इच्छा होती. मला आनंदच झाला असता ना की आपल्या घरात सून आणि माझी बायको म्हणून आली असती. तुला माहितीये का, मी सगळं विसरून तिच्या समोर गेलो होतो. तिचं उत्तर काय असणार हे माहीत असून माझा सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून मी तिच्या समोर गेलो आणि तिला सगळं खरं खरं सांगितलं. तिच्या मनातलं कळलं नाही मला, पण तिच्या ओठांनी नाही असं उत्तर दिलं. आता सगळं नॉर्मल आहे. कालची रात्र थोडीशी जड गेली, पण आता आजपासून सगळं रुटीन एकदम सेट आहे. असा राग वगैरे पण नाही आहे तिच्यावर. तू दिसते तशी नाहीये सावी, पर आत एक आणि बाहेर एक अशी पण नाहीये. काहीतरी तिसरंच रूप आहे तुझं. तुला एक सांगू का सावे, ने माणूस एक वेळ जगाशी खोटं बोलल, खरं स्वतःशी खोटं नाही बोलू शकत. सांग बरं, आजपर्यंत नेमकं किती आणि काय काय खोटं बोलली आहे ते? श्यामल, तुझी उलटा घास घेण्याची सवय काही जाणार नाही बघ. तुझ्या शिकवणीची गरज नाही. जे काय आहे ते स्पष्ट आणि डायरेक्ट बोल. राहिलं तुझं खरंच काय झेंगाट चालू आहे का बाहेर? ए बाई, अगं निदान मला तरी विश्वासात घेऊन सांगत जा. तुझ्या त्या मायाळू, स्वप्नाळू, प्रेमळ सासूनं, कृष्णाईनं एकदम भस्कन विचारलं आणि काय सांगताच येईना मला. तोंडावर पडायची गत झाली होती. कसं तरी करून सावरून घेतलं मी. खरंच तुझं झेंगाट आहे का बाहेर, का हा तुमच्या प्लॅनचाच एक भाग आहे? सांग की. ऐक ना श्यामल, ज्या गावालाच जायचं नाही त्या गावची बस कशाला पकडते तू? ताटात मिळतंय तेवढं खा ना. ए बाई, मी तुला या आधीच सांगितलं का माझ्याकडं काय एवढं हे एकच काम नाहीये पोट भरण्यासाठी. आणखीन 10 कामं पडली आहेत. मला हाऊस नाही तुझ्या माग माग फिरायची. सांगायचं असेल तर सांग, नाही तर बस बोंबलत. तूच अडचणीत येशील. मी आहे म्हणून सावरून घेतलं. दुसरी कोणी असती ना तर तुझं खोटं उघड पाडलं असतं. परडेवर डोळ्यात पाणी आणणारी तू काय सावरून घेते म्हणून सांगते? हा, आईसाहेबांनी विचारल्यावर ततपप झालं असेल आणि मग डोळ्यात पाणी वगैरे आणून म्हणली असशील, ताई ओ कृष्ण ताई, मला तर माहितीच नव्हतंय. आता मी सत्य आणि सावीचं कान धरून विचारते बघा, असं म्हणली असशील ना. इतकं घाणेरडं नाही, पण साधारण असं. हे बघ श्यामल, तू म्हणली ना तसं बोंबलत बसन एक वेळ, पण तुझी मदत नकोय. मी माझं बघून घेईन. आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर तो विश्वंभर देतोय ना, त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे देते. पण माझा पिच्छा सोड. हा, जमलं तर आज, नाहीतर उद्या सकाळी तुझं बोचकन तू इथनं निघायचं आणि जायचं. ते मागे वळून पाहायचं नाही, कळलं ना?
तू लाख माझा पिच्छा सोडवशील ग, पण मी सोडायला पाहिजे ना. या सगळ्यात तू अडकू नये असं वाटत, पण अडकलीस ना तर तुला सोडवायला येणारी पहिली श्यामला. बलराम, हे काय करतोयस? काय नाही ग, ओस सांडून वाहणारी माया गोळा करतोय. आमच्याच वेळेला कसं काय दुष्काळ पडतो काय माहित. हा म्हणलं अशी तर अशी गोळा करावं. आमच्या हक्काची असली तरी आम्हाला मिळायची नाही. हो का बोलतोस? कृष्णा, अगं तुझ्या सख्ख्या मुलाला सुद्धा आधाराची गरज असते. हे कळलं असतं ना तर अशी वागली नसतीस. बलराम, आई आणि मुलगा बोलतायत ना, मी माझ्या सख्ख्या आईशी बोलतो. मध्ये पाडायचं नाही. तुला तुझ्या आईचं मन कळलं असतं तर तू असं वागलाच नसतास. तुला आधाराची काय गरज? स्वयंभू आहेस. मायला ह्या घरात आम्हीच फळा असल्यासारखं झालं. जो तो येतो आमच्या समोर अक्कल पाजाळ. अगं कृष्णाई, कधीतरी कैकईचा आदर्श घे. तिनं कसा तिच्या मुलांच्या फायद्याचा विचार करून निर्णय घेतला. तू म्हणजे डायरेक्ट आता काय बोलायचं. बलराम, नाही काय बोलू नको. कसं आहे, काय बोललं ना तरी आम्हीच वाईट होतो, आमचंच तोंड दिसतं. त्यापेक्षा आम्ही काय करतो, भैरव देवालाच नवस करतो की बाबा आमची सख्खी आई आणि तिचं प्रेम आम्हाला परत मिळू दे. काय अर्थ बरोबर ना? भैरव देवा ऐकतोय ना, आमची आई आम्हाला परत मिळू दे रे बाबा. भैरव देवाच्या नावानं सांग भले. बलराम, उद्या भेट मला ऑफिसमध्ये. कशाला? तुझ्याच फायद्याचं बोलायचं. आत्ताच बोल ना. नाही, घरच्या गोष्टी घरी, ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये. आणखीन एक, आईच्या मायाची तुलना ना तू कधीच करू शकणार नाहीस. तिच्या प्रेमाचं कर्ज असताना आयुष्यभर तुला फेडता येणारच. देवाची पूजा करून आई नसते मिळत, आईची पूजा केलीस ना ते आई मिळवता येते. अयो कृष्णाई, माझा हार्ट एकदम इमोशनलच झाला. कसलं ग्रेट वाक्य फेकलं याने. व्हायला नाही, ह्याच्यातून सुद्धा त्याला एकच सिद्ध करायचंय, ह्यो कसा चांगला आणि मी कसा वाईट आहे. असो, उद्या भेट मला ऑफिसला. येतो. बलराम, अरे आमचं मन कैकईसारखं कधीच नव्हतं आणि नसणार आहे. त्यामुळे तू मन तरेसारखे आमचे कान भरायचा कितीही प्रयत्न केलास ना, तरी तुम्हा मुलांवरच्या मायेत कधीच फरक नसणार आहे. ही माया नेहमी समानच असेल.
चमके डार्लिंग, बोल श्यामल डार्लिंग. आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम हा घ्यावा. काय ग तुझ्या शूटिंग मधले डायलॉग मारत असते सारखे? नाही ग बाई, पण खरंच जाणार आहे बर का मी उद्या. पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय बर का मी चमके. काय ग? हात पुढं कर. चमके, हे मी आणले तुझ्यासाठी झुमके. थँक्यू श्यामल. आहा, हा थँक्यू शब्द कानाला काय गोड लागतो ग. थँक्यू श्यामल. पुन्हा म्हण. थँक्यू श्यामल. आणि एकदम म्हण. थँक्यू श्यामल. नाही म्हणजे तू थँक्यू म्हणावं म्हणून नाही दिले बरं का. बरं वाटतं ग समोरच्या माणसाच्या मनात आपल्याबद्दलची माया बघून. पण काही लोकांचं कसं असतं माहितीये का चमके, नाही थँक्यू बिंक्यू शब्द तर त्यांच्या खोपडीतच नसतात, उलट भसा 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 अपमान करत सुटतात. ए श्यामल, लॉंग टर्न कशाला मारतेस ग? जे काय ते स्पष्ट डायरेक्ट बोल की. थँक्यू म्हणाला काय समाजसेवा नाही करतेस तू? चांगले पैसे घेतेस विश्वंभर कडनं. ए विश्वंभर कडनं घेते, तुझ्याकडनं घेते. हा पण घेतेस ना शांत द्या, देवा ऐकून घेतली तुझ्या हाताला शाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, मंडईत जाऊ नये आणि बायकांच्या बरोबर राहू नये. हिला थँक्यू पाहिजे, हिला थँक्यू नको, आणि हिला पाहिजे. रे एवढं सोन्यासारखं जेवण केलंय, त्या जेवणाला काहीतरी करा. थँक्यू म्हणा. तू कोण? काय पाहिजे तुला? प्रदीप दादा. हे जेवणाला बघू नको. चाल चाल बाहेर नाही. अरे ओरडला कशाला तू त्याला? काय झालं? कोण आहे? नको मला, प्रदीप दादा नको, थांबा. नको. ओ प्रदीप दादा, सावी हे तेच प्रदीप आहे का? मार दो, प्रश्न मार दो. नको, थांबा त्याला. मार दो, मार दो. थांबा, शांता, 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 मला मारायला आलं. मला मारायला आलं. मला मारायला आलं. मारत नाही. दादा मला बोलायचंय. मला भूक लागली, मला भूक लागली. भूक लागली मला भूक लागली. सावी मी काय घेऊन येऊ खायला? इथे नको. दादा हे बघा, माझ्यासोबत चला, मी तुम्हाला खायला देते. तुम्ही पोटभर खा. ओय, मारते मला नाही, नाही, ती मारणार नाही. ती मारत आहे. बहिणी ती माझी. चला, काय नाही करणार. चला. भूक लागली. बसा इकडे. भूक लागली. सावे कोण आहे खोळा? अगं बाहेरच्या बाहेर भीक द्यायची आणि कशाला इथं आणलीस त्याला इथं? थांब जरा मामा, तो चौकीत ताट आण पटकन. दादा थांबा. भूक लागली. विश्वंभरनं हे नवीन कुठलं पात्र आणलंय? विथ ड्रेपरी. भूक लागली. भूक लागली. हो हे घ्या. सावे कोण आहे ह्यो? मामा, तो देवळात भेटलेला माणूस प्रदीप. तो आहे होय ह्यो. अगं खरं त्याला घरात कशाला घेऊन आलीस तू? दादा, तुम्ही इथे घरापाशी कसं काय आला? आणि तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? साधन. सावे ही शारदा कोणतरी वेगळी नाही. निराळीच आहे. साधा निराळी साधा निराळी आहे. कोण आहे शारदा? कुठे होती शारदा?
शारदा 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 इथं द्यायची शारदा. मला जेवायला द्यायची, मला जेवायला पण द्यायची. शारदा 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 शारदा. काय शारदा तुम्हाला जेवायला द्यायची? हो हो. कोण आहे ही शारदा? आणि आता आता कुठे? शारदा शारदा वेस्टीवर थांबली असेल, माझी वाट पाहत असेल. मला त्यांनी वचन दिलं होतं. शारदा पाहिजे? आओ ही काय इथं बसले शारदा, ही बघा. ए दिप्या, मामा काय वेड आहेस का तू? अगं बघूया तरी ही जी शारदा खरी हाय कोणते. शारदा नाही, ही शारदा, ही तोतया शारदा, तोतया, तोतया, तोतया शारदा, तोतया, तोतया शारदा, ही शारदा, शारदा. सावे त्याला परत आणू नकोस हं? बघितलीस ना त्यानं श्यामलचा गळा धरला होता. पण त्यानं श्यामलला शारदा नाही समजलं. सावे तू काय आता खरं खोटं करायला मदर मोलला इथं घेऊन येणार आहेस? गरज पडली तर ते पण करेल. सावे का असं खोळ्यागत वागालीस हा? एवढं काय इरला पेटलीस तू? मामा तू बघितलं नाहीस का? ते प्रदीप दादा त्या बंगल्याकडे बघून शारदा शारदा असं करत होते. शारदा शारदा शारदा. मामा मदर मौलीचा या घराशी काही संबंध आहे का रे? सावे डोसक्यावर परिणाम झाला त्याच्या, आणि तू खोळ्यागत वागू नकोस. अगं मला तर वाटत नाही उभ्या जन्मात ताई तर कधी कवटे भैरवडला आली असेल म्हणून. इतकं सोपं नाहीये मामा. काहीतरी कनेक्शन आहे. आणि जरी असलं तरी या येड्याला काय माहित, ह्यो ज्या शारदाचं नाव घेतोय ती आपली शारदा कशावरनं? काय तर जुळवाजुळव करत बसू नकोस, आपल्या कामावर लक्ष दे. ते आहेच माझं. सावे तुला एक प्रश्न विचारू? असं तर नाही ना सावे, हे जे काय तुझ्या डोक्यात बसलंय की तुझ्या मदर माऊलीचं या गावाशी काहीतरी कनेक्शन आहे आणि ते शोधून काढायचं आहे म्हणून तू हे अर्जुन प्रकरण लांबणीवर टाकत नाहीस ना? तू का रेशन कार्ड काढणार नाहीस ना कवटे भैरवगडचं? तुला काय वाटतं मी एक गाव सोडून नाही जाऊ शकत? कोणी फक्त म्हणायचा अवकाश, मी लगेच सोडून जाईन गाव. खरंच जाशील? हा मग या गावाशी काही नातं नाही ठेवायचंय मला. आणि हाकलून लावणाऱ्या माणसानं जर वाट अडवली आणि जाऊ शकली नाहीस तर? मी प्रेमात पडलोय तुमच्या. असं काही होणार नाहीये. तुला जे वाटतंय तसं काही नाहीये. असं काही नाही. हे अजून इथं काय करते? ते राहिलं होतं चुकून, आणि तो असा कुठे लांब राहतोय. देईन की परत त्याला. तुला जे वाटतंय तसं काही नाहीये. तूच म्हणतोस ना
एकदा आपलं काम झालं की आपण रफादफाच केल्यात मी काही गोष्टी. कशाला बोलवलं असेल हो त्यांनी? माहिती करून काय करायचं तुला? अहो मी काय करणार नाहीये, पर मला ना लय म्हणजे लय भारी फील होते. त्या अर्जुनला तुमच्या पुढे झुकावं लागणार. ए भाऊजी म्हणायचं. दुश्मन एकीकडे, मान मर्यादा परंपरा एकीकडे. काही म्हणा, त्या अर्जुन भाऊजीची चांगली शेळी करून ठेवली आहे तुम्ही. तुमचा काय अंदाज नाही बाबा. शेळी नाही ग, सस्सा आहे तो सस्सा. सारखं पुढे 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 धावायचं असतं. वेगाचा लय मात चढलाय त्याला. आता त्यांनी मला कशाला का बोलावलेला असा ना, नाही त्याच्या सगळ्या मनसुब्यांचा लगदा करून गोदावरी सोडला ना, नाव बलराम सांगणार. शाले तू फक्त बघ त्याची कशी ठासतो ते. तुझा नवरा आता कासव बनून शर्यत जिंकणार. कासव बनून? अहो लई येळ लागल. नाही म्हणजे तुम्ही कासव म्हणालात ना, म्हणून म्हणलं. नाही लागणं काही येळ, पण शर्यत तुम्ही जिंकणार. हळूहळू का व्हायना, पण असा ठेया मांडून बसतो का नाही, कोणी हलवूच टाकणार नाही. त्याले आज तो आपल्याला भीक देतोय. लक्षात ठेव, उद्यापासून तू त्याला भीक देणार. त्यामुळे त्याच्या तोंडावर बाकी माझ्या परिणामी बघून घेतो त्याचं काय करायचं. मी तुझा जास्त वेळ नाही घेणार बलराम. काम होत राहतील रे, कामाचं काय असते तेव्हा. तुझा अमेरिकेत होता ना, मीच बसायचो इथं. खुर्ची एवढी भारी नव्हती आणि रूम मध्ये पण काहीतरी बदललंय. मी तुला सगळा प्लॅन व्यवस्थित सांगतो. तू ना फक्त बोलतो, सांगत काहीच नाही. तू थांबलास तर मी बोलणार ना. नाही म्हणजे तुझा हा सगळा टाइमपास करून झाला असेल. बोलू? टाइमपास? मी टाइमपास करतोय? तूच तर म्हणला होता घरच्या गोष्टी घरी, ऑफिसच्या गोष्टी ऑफिस मध्ये. तेच तर करतोय. ऑफिसच्या गोष्टी म्हणजे ऑफिसच्या इंटिरियरच्या गोष्टी नव्हेत बलराम. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. काय म्हटलं ऐकूच आहे नाही. मला तुझ्याशी एका आता बोल. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. ऐकू यायला लागले की बसू ना. कसं आहे, त्या खुर्चीवर ना फक्त कर्तृत्ववान माणसंच बसू शकतात. काय करेड बोलणार तू? आमचं काय कर्तृत्व आहे? पण ह्या कर्तृत्ववान माणसाला बिन कर्तृत्ववान माणसाची गरज पडलीच. एवढं सगळं मान्य करतोय मी तुझं, ते फक्त तू हो म्हणावंस म्हणून. आज या खुर्चीला पण वाटलं असेल
तिच्या हक्काचा माणूस बसलाय. हा? बोल बोल बोल, काय महत्वाचं बोलत होता? आता ना बलराम, मी आडेवेडे न घेता डायरेक्ट मुद्द्यावर आहे. आपला जो पॉवर प्लांटचा प्रोजेक्ट आहे, आपला काहीतरीच काय. हा सॉरी सॉरी, बोल बोल बोल. ते काय आहे ना, आपुलकीचे शब्द कानावर पडायची सवयच नाही ना, त्यामुळे झेपतच नाही. तू सारखा नाहीच म्हणत असतो. नाही पण मी आज तुझं सगळं ऐकून घेतलं खरंच. आपला जो पॉवर प्लांटचा प्रोजेक्ट आहे ना, त्या पॉवर प्लांटच्या प्रोजेक्टला तुझी जमीन गरजेची. बलराम, हा जो प्रोजेक्ट आहे हा ना माझ्या स्वार्थासाठी आहे ना माझ्या फायद्याचा आहे. खरंच सांगतोय, या पॉवर प्लांटमुळे कवठे भैरवगडचं भलं होणार. आणि अजून एक, ही जमीन मी तुझ्याकडून फुकटात नाही मागत आहे, कळतंय? मी तुला बाजार भावापेक्षा जास्त पैसे देतो. आणि हवं तर माझी माळ रानावरची जमीन सुद्धा मी तुला देतो. त्या जमिनीवरचा हक्क सोडायला मी तयार आहे. फक्त बलराम, तुझी जमीन दे प्लीज. ऑफर चांगली नाही म्हणजे विचार करायला हरकत नाही. आणि तुला मदत करायला मला आवडणारच की. आणि ह्याच्यामुळं कवठेकर घराण्याचं नावच मोठं होणार आहे ना. फक्त एक प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम काय आहे? माझी जी जमीन होती ती मी विकली. शक्यच नाही. तू ती जमीन नाही विकू शकत. का नाही विकू शकत? माझी जमीन आहे, मी विकली. विश्वास बसत नसेल तर पंचायतीच्या ऑफिसात मध्ये जाऊन बघ. एवढंच बोलायचं होतं तर मग घरीच सांगायचं ना. तुझा ना माझा दोघांचा वेळ वाचला असता. चल येतो. आईला बापरे, सोड की. हे बघ काय, हे खुर्चीची नशाच लय वेगळे बाबा. सोडवत नाही. हा ए सोड आता सोड 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 सोड. चला जागेवर. तात्पुरतं का होईना पण मालक असल्यासारखं वाटलं. चल येतो. बोला मिस सावित्री. हा सर, खानविलकर साहेब आले. थांबायला सांगा त्यांना. बर, बसून घ्या. बलराम, कोणाला विकली जमीन? नाव सांग मला त्यांचं. अर्जुनराव, मीटिंग संपली आता. बाहेर माणसं वाट बघतात. त्यामुळं आता तुम्ही जावा. आणि लय जाणून घ्यायची इच्छा असेल तर मगाशीच सांगितलंय, पंचायत उघडीच आहे, जाऊन चेक करा. काय चांगले ठासून आले तुझ्या हिरोची. आता भाऊ काय करतोय ते.
अर्जुन, तुला अर्जंटली मुंबईला जावं लागणार आहे. ते आपले फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ना, फार डिस्टर्ब झालेल्या प्रकारामुळे. सो दे आर ऑन द वर्ज ऑफ पुलिंग बॅक. सो त्यांना तुला पर्सनली जाऊन भेटावं लागेल. जाईन मी. पण खानविलकर, हे बघ, आता कोणतेही एक्सक्युजेस नको आहेत. तू ताबडतोब मुंबईला निघ. पुढच्या 2 दिवसात ते परत फ्लाय करणार आहेत. सो त्याआधी प्लीज तू त्यांना भेटून घे आणि काही करून हे काम व्हायलाच हवं. सो आपण खूप मेहनत घेतली आहे. मला माहिती आहे निघेल तोडगा. अर्जुन, आत्ता तुझा भाऊ बाहेर दिसला. तुमची त्या जमिनी संदर्भात काही मीटिंग चालू होती का? काय म्हणाला? होप्स आहेत. लेट्स सी. ठीक आहे, झालं तर उत्तमच होईल. बाय द वे, तू मुंबईला जाऊन मीटिंग करून यायचं खरं? बरं ऐक ना, आणखीन एक. मीटिंगसाठी येताना फडकेंऐवजी सावित्रीला बरोबर घेऊन ये. तिच्याकडे हँड्स ऑन बऱ्याच गोष्टी असतात. आय कुड क्लिअरली सी की इन्व्हेस्टर सुद्धा खूप इम्प्रेस झाले होते मागच्या वेळी. आणि आत्ताही त्यांना इम्प्रेस करण्यासाठी आपण जे काय करू शकतो ना, ते सगळं केलं पाहिजे. हे बघ, मुंबईला येशील ना, तेव्हा सावित्री मॅडमला नक्की बरोबर घेऊन ये. बरं ठीक आहे. येतो मी. हा बोल मधुर माऊली. सावे, आम्ही येतोय तुला भेटायला. काय? अगं म्हणजे आम्ही म्हणजे? अगं पारसचं काहीतरी काम आहे मुंबईला. मग तो मला म्हणला येते का काके. मग मी लगेच हो म्हणले. खर तर सावे, मला ना तुला सरप्राईज द्यायचं होतं. अगं खुळी आहेस का तू मधुर माऊली? तुझी तब्येत काही झालेलं नाही. मी एकदम बरी आहे. आणि मला देशमने डॉक्टर म्हणले जा म्हणून. थांब, मीच विचारते पहिले डॉक्टरला. सावे, तुला माझा विश्वास नाही का? आणि मला माहिती काय काळजी घ्यायची ती. मी घेईन ना माझी काळजी. सावे, त्या खुळ्या चमकीला फोन करून सांग तुझी मावशी येते म्हणाव तुला शिव्या घालायला. बर चल, मला लय आवरावर करायची. सावे, येतोय आम्ही मुंबईला. अगं विचार करून खेळा. प्रिया, बुद्धिबळ खेळताना ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची बरं. कधी कधी एखादी चाल मागं जरी घ्यावी लागली ना, तरी काही हरकत नसते. आयुष्याचं पण तसंच आहे. आयुष्यात सुद्धा ना कधी कधी काही पावलं मागं घ्यावी. पण पावलं मागं घेणं म्हणजे हार नसते बरं. तात्पर्य काय आहे? प्रयत्न सोडू नका. दादा रे, तू सुद्धा काय? माझं काय? मी काय केलं? कुठं काय? मी तर प्रियाला खेळाबद्दल सांगतोय. तुला काय वाटलं? हा, तुला काय वाटलं मी तुला सांगतोय? नाही बाबा. प्रिया, तुमचं काय चाललंय? मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय आणि तुम्ही? मला सावित्री बरोबर मुंबईला जावं लागतंय, त्यावर तोडगा काढायचं सोडून तुमचं काहीतरी भलतच चालू आहे. टिपू डार्लिंग, कसं आहे माहितीये का? जेव्हा माणसाला असं म्हणजे अगदी असं कळतच नाही ना का काय करायचं, तेव्हा खरं तर ना माणसानं सिग्नलवर जाऊन उभं राहायला पाहिजे. म्हणजे कसं आहे, ग्रीन सिग्नल पडायच्या आत विचार करता येतो का आपल्याला उजवीकडे वळायचं का डावीकडे वळायचं. हकत
ए श्यामल थोबाड बंद कर ना तुझं. तू काय आहेस इकडे अजून? तुझ्यासाठी आहे डार्लिंग. श्यामल माझं आधीच डोकं काम करत नाहीये. तिकडे मधुर माऊली मुंबईत पोहोचल आणि मी इथे काय कारण देऊन निघणार आहे काय माहिती.